श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज बनवणार आहे आपण भाकरीचे चुरमा. तर कधी कधी आपण किती बी थोडासा स्वयंपाक करायचा म्हणलं तरी शिल्लक राहतोच. तर त्यापासून खूप छान चुरमा, म्हणजे आम्ही तुकडं म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. तर 2 पळ्या तेल टाकते आता मी. 2 पळ्या तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा, तर खूपच छान होतात. तर हे बघा, आता कांदा, शेंगदाणे, हे सगळं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं लिंबू नंतर टाकायचं, त्यासाठी काढले मी. तर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी अशी तडतड झाली त्यानंतर मग चांगली तडतड होऊ द्यायची, म्हणजे, आणि मग त्यानंतर जिरे टाकायचे. जिरे चांगले लालसर होऊ द्यायचे. चांगले जिरे लाल झाले की नंतर कांदा टाकायचा. कांदा चांगला परतायचा. चांगला परतण्यासाठी मग त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं. तर मीठ टाकल्यानंतर मग लवकर असा सॉफ्ट होतो कांदा, त्याच्यामुळं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की मग पटकन कांदा आपला सॉफ्ट होतो, त्याच्यामुळं बरं पडतं ते. आणि बघा तुम्ही असे नक्की एक वेळेस चुरमा भाकरीचा म्हणा, चपातीचा, शिळ्या राहिल्या तर. हिरवी मिरची टाकून घेतली. आता हिरवी मिरची टाकायची. मग नंतर कढीपत्ता टाकणार आहे मी त्याच्यात. कढीपत्ता टाकला, चांगलं परतायचं. परतलं तरच टेस्ट येते. सगळ्या कुठल्याही भाज्यांना म्हणा, कशाला हे सगळं परतून चांगलं. हळद टाकली. हळद तुम्हाला लागेल तशी तुम्ही टाकू शकता. ह्याच्यात जास्त काही नाही, सगळं पोह्यांसारखीच रेसिपी याची. आणि माझ्या मुलाला कच्चे शेंगदाणे आवडतात म्हणून मी ह्याच्यात कच्चे शेंगदाणे टाकले, तळून काही घेतले नाही. कच्चे शेंगदाणे टाकून चांगलं हे परतून घ्यायचं. हे बघा किती सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. असं वाटते की किती खाऊन किती नाही. पण असले थंडीच्या मोसम आहे आता पावसाचा, त्याच्यात गरम गरम हे बघा असे तुकडे भिजवून घ्यायचे. त्याला पाणी टाकून मी भिजवले, पोह्यासारखंच सेम भिजवायचं. मिक्सरला थोडीशी बारीक करून घेतलेली. तुम्ही पण असे करू शकता. शिल्लक राहिलेल्या पोळ्या किंवा भाकरी असं पासून बनवलं तर खूपच आवडीने सगळे खातात घरात बी. गरम गरम सगळ्यांनाच आवडते. बघा अशा पद्धतीने हे तुकडे बनतात. तुम्ही काय म्हणता याला ते मला नक्की सांगा. ठीक आहे, आपले आता तुकडे बनवून तयारच होणार आहेत. तर या खायला तुम्ही पण. आम्ही पण खातो. एक वेळेस खाऊन करून बघा तुम्ही नक्की कशी वाटते ते. मला तर खूपच आवडलेत, छान झाल्यात गरमागरम तुकडे.